मनोज जरांगे पाटिल ने अपनी हत्या की साजिश रचे जाने का आरोप लगाया है। उन्होंने कहा कि मराठा आरक्षण की लड़ाई की वजह से उन्हें निशाना बनाया जा रहा है। सरकार को चेतावनी देते हुए कहा कि आरक्षण नहीं मिला तो आंदोलन तेज होगा। आणि 2 GR दिले, आता तुमचा सुद्धा देणार आहे। सातारा संस्थांचा GR निघणार म्हणजे निघणार, त्याशिवाय मी गप्प बसत नाही तर मग घोड्यात लावतो त्याला। नाही दिले दुश्मनी झाले हो मला। मी असं तुमच्यासाठी तुमच्या लेकरा बाळासाठी बोलतो म्हणून मला दुश्मनी झाली की मला वैरी समजायला लागले आणि माझ्या घातपाताच्या सुपाऱ्या द्यायला लागल्या। का तर मी मराठ्यांना मोठं करायला लागलो, मराठ्यांचे पोरं मोठे करायला लागलो म्हणून हे माझ्या सुपाऱ्या द्यायला लागले। आपलेच काही जवळचे लोक फोडायला लागले आणि त्यांच्या तोंडून काही पण ओढून घेतात। जे खोटं आहे तेच खरं बोला रे। आपली शहाणुपळ्याची पैदाशी खरं बोलायचं शिका। एखाद्या भंगार जातीला, रक्ताने हातमाखलेल्या जातीला खुश करायसाठी स्वतःच्या जातीला बदनाम करू नका, हराम करो। शेवटी जात जात असती, ते कामाला नाही येणार, जातच कामाला येईल। वेळ आल्या, वेळ आली ना, संकट आलं तर धावून दांडकं घेऊन जातच येऊ शकते, दुसरे मजा बघू शकतात आपला। मी कधी भेद केला का? भाजपच्या मराठ्याला देऊ नका आरक्षण, काँग्रेसच्या मराठ्याला देऊ नका, शिवसेनेच्या मराठ्याला देऊ नका, राष्ट्रवादीच्या मराठ्याला देऊ नका। आरक्षण मिळालं म्हणजे सगळ्या मराठ्यांना मिळालं। अख्ख्या याचे उंबर हे कोणचं नाव आहे? तुमच्याकडे भेद का काही माल? मला वाटलं आमच्याकडेच आहे। इतकं लवकर टाइम झाला का? लय बेकार असते होय। 7-8 जणांना एकटा बेजार करता बसल्या बसता। तुमच्या पाय पडून सांगतो राव, दारू पिऊ नका। मी हात जोडून पाय पडून सांगतो तुमच्या, दारू पिऊ नका। देशाच्या पाठीवर अशी कणखर जात आहे नाही मराठीची। फक्त तुम्ही व्यसनापासून लांब जा, तुमची प्रगती कोणीच रोखू शकत नाही। कोणीच मायका लाल नाही झाला आणखी तुमची प्रगती रोख। फक्त दारू सोडा आणि शेतात कचाकच काम करायचं, लाजायचं नाही, नाही तर आपल्याला हलवते बरं का। राजकारण करू नका या मताचा मी नाही। 15 दिवस, फक्त 15 दिवस राजकारण करायचं। निवडणुका झाल्या की सगळं सोडून द्यायचं, आपली जात सुधारायचे बघायचे, आपले पोरं पुरी अधिकारी करायचे बघायचे। हे 5च वर्ष आहे। एकदा जर पोरगण पोरगी अधिकारी झाली ना, 50-60 वर्ष टेन्शनच नाही भाऊ। कुणाची सही करायची, कुणाचे नाही करायची, आपल्या लेकी बाईच्या हातात राहायला पाहिजे। नाही तर तुला राहावं लागतं मग तो लोकांच्या दारात जाऊन उभा करा आमची एवढी सही। मान टाईट राहिली पाहिजे, प्रतिष्ठा मराठ्यांची वाढली पाहिजे, असं कामं करा।